मशीन नाही, ऊस नाही, तरीही ताज्या ऊसाच्या रसाची चव. ऐकून थोडं वेड्यासारखं वाटतंय की नाही? पण आज आपण बनवणार आहोत असा भन्नाट एक ड्रिंक जो चवीला अगदी ऊसाच्या रसासारखाच लागतो, पण त्यात ऊसाचा एक कणसुद्धा नाही. तरीही ऊसाच्या ताज्या रसाची चव येते कुठून हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. करूयात मग सुरुवात. त्यासाठी आपण पोह्याचा चमचा भरून असं 2 चमचे गूळ घेतलेला आहे. 2 चमचे गुळामध्ये मी आता अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि गूळ छान मेल्ट करून घेते. पूर्ण त्याला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. इथे मी फ्रेश पुदिन्याची पानं घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे. मी अंदाजाने घेतली आहेत. ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात. अर्धा इंचाला देखील कमी अद्रकचा तुकडा घेतला आहे मी. जास्त घेतला आपण तर आल्याचा फ्लेवर स्ट्रॉंग होईल, म्हणून अगदी थोडंसं घाला, नसेल आवडत तर नका घालू. यात ॲड करतोय पाव चमचा काळं मीठ, एक लिंबाचा रस, मध्यम आकाराचा लिंबू घेतला आहे मी, त्याचा रस ॲड केला. यामध्ये ॲड करतोय आपण गुळाचं तयार केलेलं पाणी. तुम्ही असाही गुळ मिक्सरच्या भांड्यात घालून वाटप केला आणि नंतर गाळून घेतलं तरी देखील चालेल. आता हे आपल्याला मिक्सरला वाटप करून घ्यायचं आहे. आपण इथे छान वाटप करून घेतलेलं आहे. या पद्धतीने रंग किती सुरेख आलेला आहे याला. आपलं वाटप करून झालेलं आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे मी जे साहित्य वापरलं त्यामध्ये माझे 2 छोटे ग्लास ऊसाचा रस तयार झाला आहे. ग्लास मोठा असेल तर एकच ग्लास तयार होईल. आता यामध्ये आपण घालून घेऊयात आईस क्यूब आणि घेऊयात मस्त गारेगार ऊसाचा रस प्यायला. तयार आहे आपला गारेगार असा जादुई ऊसाचा रस. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण हा फक्त रस किंवा रेसिपी नाही तर हे एक सरप्राईज आहे. तुम्हाला अशा छान छान नवनवीन सरप्राईज रेसिपीज बघायला आवडत असतील तर आसनाज किचनच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आसनाज किचनचे व्हिडिओज एन्जॉय करा. थँक्यू.